याच निमित्तानं कालला संपर्क झाल्यानंतर आदरणीय शेख सर आणि शिंदे सर यांच्या माध्यमातून हा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न होता. विषय विद्यार्थी दशा व दिशा या विषयावर 1958 कार्यक्रम पूर्ण केलेले आहेत. 14 महिन्यामध्ये कोळवण या ठिकाणी कार्यक्रम करून मजल दर मजल करत अक्षरशः भाड्याची गाडी करून इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी अक्षरशः 1 तास मी तुमच्यासाठी 100% पूर्ण कार्यक्रम मी करणार आहे किंवा व्याख्यान करणार आहे. तुम्ही माझ्याकडे पाहावं, माझी अपेक्षा आहे. मी गौतम पाटील अजिबात नाही. लेट करत काय टाकलं बरोबर लक्ष द्या. मी दिसायला पण छान आहे, नाचायला पण छान आहे, फक्त श्रावण पाळलाय महाराज मी त्याच्यामुळे माझी दाढी वाढली बाकी दुसरं काही नाही. माझ्याकडे प्रेमाने पहा, प्रेमाने पहा. आज हा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न होत असताना बागों में फूल बहुत होते हैं लेकिन गुलाब जैसे नहीं. बागों में फूल बहुत होते हैं लेकिन गुलाब जैसे नहीं. हमने मुख्याध्यापक बहुत देखे लेकिन हमारे शेख सर जैसे नहीं. सरळ शिंदे सरांनी मला अतिशय सहकार्य केलं. अशा शिंदे सरांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्व गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत. उपप्राचार्य सर ज्यांनी या ठिकाणी निवेदन केलं त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि भारतीय रुपये पेक्षा अमेरिकन डॉलरपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माझ्या विद्यार्थी बंधूंनी भगिनींनो, मुलींनो, मला माहिती आहे तुमच्याकडे राखी शिल्लक असतील, मला पण तुम्ही बांधणार आहात, बरोबर ना? बांधाल ना? बांधाल का? हा, चला नंतरचा विषय आहे. बाळांनो, विषय आहे विद्यार्थी दशा व दिशा. आपलं जीवन सुंदर असतं की नाही? पुन्हा पटकन असं सुंदर जे एका कवीनं गोड बोललंय, याला जीवन ऐसे नाव दोन घडीचा डाव, कधी असावे कधी रडावे, याला तर जीवन म्हणावे. माझे मंगेश पाडगावकरचे जीवनाबद्दल खूप गोड बोलतात. या जन्मावर या जगण्यावर श्रद्धा प्रेम करावे. अरे श्रद्धा काय, हजारदा काय, लाखो वेळा कोट्यावधी वेळा प्रेम करावं. एवढं सुंदर आपलं काय आहे, जीवन आहे. पण ते जीवन सुंदर बनवलं पाहिजे की नाही? बनवलं पाहिजे ना? बनवलं पाहिजे ना? फुलपाखरू माहिती का तुम्हाला? फुलपाखरू कसं दिसतं रे? सुंदर असतं ना? सुंदर फुलपाखरू जन्माला येते तेव्हा कसं दिसतं? सुंदर. फुलपाखरू मोठं होतं तेव्हा कसं दिसतं? सुंदर. आणि फुलपाखरू मेलं तरी कसं दिसतं? सुंदर दिसतं. आता मला एक गोष्ट सांगा, बायोलॉजिकल दृष्टिकोनातून, जैवशास्त्राच्या दृष्टीने फुलपाखराला किती आयुष्य असतं माहिती तुम्हाला? शिक्षक मंडळी तुम्ही सांगू शकता? मला वाटतं नाही सांगायचे. तुम्ही मोबाईलवर गुगलवर सर्च करा, त्या ठिकाणी बटरफ्लाय एज टाकलं तर येतं. कमीत कमी 6 दिवस आणि जास्तीत जास्त 11 महिने फुलपाखरू हे जगू शकतात. आणि त्यातल्या त्यात फुलपाखराच्या 23 ते 24 प्रजाती असतात. माणसाला किती आयुष्य असतं बोला? 100 वर्ष. खाऊ ठेवलंय 100 वर्ष. 50 ते 60 वर्ष नाही झाली आणि त्यातल्या त्यात पोहे खाता खाता झटका जर आला तर सर आता होते गेले कुठे आमच्या सहीत गेले सर. पुन्हा ऐका, माणसाला आयुष्य जास्त का फुलपाखराला? सुंदर कोणी जगलं पाहिजे? काय मी एवढं लांबून आलो तरी माझ्या चेहरे वाटते का? काही मोदीने लोट टाकलाय का तुमच्या? मोदीने लोट टाकलाय का? 5 वर्षाच्या पोराला टेन्शन. लग्न करायचं का 5 वर्षाच्या? 5 वर्षाच्या पोराला टेन्शन. हा, तरुणांना टेन्शन, म्हाताऱ्यांना टेन्शन, महिलांचं टेन्शन लय वेगळे सांगतो मी आता. ऐका, बारक्या पोरांना शाळा शिकायचं टेन्शन, दप्तर व्हायचं टेन्शन, अभ्यास करायचं टेन्शन, लिहायचं टेन्शन, फक्त त्यांना भात खायचं टेन्शन नाही. भात. आणि महिलांचं टेन्शन जगाचे वेगळे. मोदी असो नाही तर मोदीचं खानदान असो, कोणी आले तर ते जात नाही. आणि त्यातल्या लाडक्या बहिणी करा नाही तर सावत्र करा, जाणार नाही टेन्शन. कोणतं माहिती का? सकाळी संध्याकाळी कालवानाला करायचं काय? म्हणून टेन्शन घ्यायचं का रे? जीवन सुंदर आहे ना? हे तुम्हाला कधी माहिती का तुम्हाला? आणि जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हा मला कळवा, मला फोन करा, कळवा. आपण मरणार कधी माहिती का? नाही. माझा एक सुंदर शेर आहे. मी शेर शायरी पण करतो, कविता पण करतो. पल जिओ हर पल जिओ जीते रहो क्योंकि आखरी पल कब आएगा मालूम नाही. मरायचं कधी माहिती आहे? नाही. जगताना कसं जगावं? असं आनंदात जगा. तुम्ही फ्रेश होणार एकदम, मला माहिती आहे. आनंदात जगावं असं सुंदर जीवन. ह्या जीवनात 3 अवस्था आहेत. किती अवस्था? पहिली आहे लहानपण, दुसरं एक तरुणपण आणि शेवटचं आहे म्हातारपण. म्हातार व्हायला आवडतं का? म्हातार लगेच गोंबट स्वा करून टाकतो झाले. तरुण व्हायला आवडतं का? तरुण कळेल झटका तुम्हाला तरुणपणाचा. ही सगळे झटक्यातून गेले. मला टक्कल काय उगाच पडले. 16 वर्ष सर हात फिरवायला लागले.
लक्ष द्यायचं. ऐका 16 वरीचं धोक्याचं, दोघांना धोके नाही फक्त जगात. ऐका, पहिले जर असतील तर पाषाणाच्या दगड होती दगडात निघते पाणी, पाषाणाच्या दगड होती दगडात निघते पाणी. या महाराष्ट्राच्या मायभूमी वीरत्नांच्या खाणी, राजांचे राजेश्वरांचे शूर, वीरांचे वीर, क्षत्रिय कुलावंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. कोण शिवाजी महाराज? ऐका रे, या जगात राजे अनेक झाले पण महाराज मात्र एकच आहे, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगात अनेक राजे झाले, कोणाला बाईचा नाद होता, कोणाला बाटलीचा नाद होता, कोणाला बाईचा नाद होता, कोणाला बाटलीचा नाद होता, तर कोणाला शिकारीचा नाद होता. पण जगातील एकमेव राजे असे त्यांना फक्त स्वराज्याचा नाद होता, ते छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, इथे नाही आमच्या जवळ दाखल. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि दुसरे असतील तर ते आहेत संत. कोण आहेत? संत. कोण असतात संत? जे जीवनात वसंत निर्माण करतात त्यांना म्हणतात संत. यांच्या सरपणाला अंत नसतो त्याला म्हणतात संत. काय संत असतात बघा. एक आंब्याचं झाड होतं, रायवळ झाड नाही तुम्हाला आंब्याचं, हापूस नाही, रायवळ मोठमोठ झाड असतं, त्याच्यावर पाड असतात. वैशाख महिन्याच्या शेवटी मे महिन्यामध्ये पोर अशी पाड पडायला गेली. एक पाड, 2 पाड, 4 पाड पाडले, 3 जण होते. 6वा पाड पडायला दगड जसा भिरकावला तसा 2 फांद्याच्या मधून गेला. पलीकडे पिंपळाचं झाड होतं, झाडाखाली एक बाबा त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते. जाऊन कापाला लागला, रक्त आलं. रक्तानंतर पुढे घाबरली की आता बाबा आपल्याला मारती, शिक्षा करतील, आई बापांना सांगतील. पण एक पुढे गेला, पाठीमागून बाकीची पोरं गेली, धाडस केलं, बाबांना हात जोडले, रडवेल्या अवस्थेत सांगितलं बाबा आमच्याकडून चुकून झालं, आम्ही काही मुद्दाम तुम्हाला केलेलं नाही. तर बाबाही रडायला लागले. पोरांना प्रश्न पडला, आपण रडतो हे ठीक आहे, पण बाबा काय रडतात? तेव्हा पोरांच्या लक्षात आलं कदाचित लागलं असेल म्हणून रडतात. पण नंतर लक्षात आलं, एकानं धीर केला, विचारलं बाबा आम्ही रडतो हे ठीक आहे, पण तुम्ही काय रडता? तेव्हा बाबाने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. बाबा म्हणतात, बाळांनो, जेव्हा आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारत होतात तेव्हा आंब्याचं झाड तुम्हाला एक पहाड देत होतं, आणि जेव्हा माझ्या कपाळात तुम्ही दगड मारलात तेव्हा मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. याचं मला वाईट वाटतंय म्हणून रडतो. याला संत म्हणतात. कळतं का मला? याला संत म्हणतात. ऐका, हे संत. मग आता मला सांगा, आता खरी गुणवत्ता करायचं कसं तुमच्या शाळेची? वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रावला? बोला. सुपडा साफ झालाय पोरांचा. 3500 जास्त शाळा झाल्या. मोबाईलमुळे ना हँग झाली काढली, हँग. आर्चीचा रोल कोणी केला हे लगेच सांगते. सलमान खानचा नवीन पिक्चर कोणताही सांगते. पण वारकरी संप्रदाय म्हणलं का जीव जातो. संप्रदायाचा पाया कोणी लावला? बोला. बाबाने आपल्या आजीने. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी पाया लावला, कळस कोण झाला तर सांगा. तुकाराम महाराज कळस झाले, ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झाला शे कळस. तेच ज्ञानेश्वर महाराज. एक प्रश्न विचारतो तुम्हाला, पटकन उत्तर द्यायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली का लिहिली? बोला. सांगितली. लिहिणारे कोण होते? व्हेरी गुड, टाळ्या वाजवा. बरोबर. आता एकाही शाळेत उत्तर मिळालं पहिलं झालं बरं का. शके 12 बाळकडे टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा. लेखक वादन झाला. अरे मयत चाललं होतं, मयत थांबवलं, बघून उतरवलं, हात लावला, म्हणजे उठा, तू नको प्रयत्न करू, उठा म्हणले. ते उठले नाही का, सुतळ्या बांधलेल्या होत्या मला उठले लगेच. ते वळवळ करायला लागले, मग सुतळ्या कापल्या, मग ते उठले, मग त्यांनी ज्ञानेश्वरी दिली. कुठे दिली ज्ञानेश्वरी? टपण हुकून दिली. कुठे दिली ज्ञानेश्वरी? स्वित्झर्लंड, मग नागालँड, नेवासा. व्हेरी गुड. नेवासा या ठिकाणी काय केली? ज्ञानेश्वरी लिहिली. ऐका रे, मुडद्यानं ज्ञानेश्वरी लिहिली तरी मुडद्यांना कळत नाही. याच्यासारखी शोकांतिका जगात असू काय शकते? महाराष्ट्रात काय असू शकते? वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कधी सांगितली? 16 वर्ष. बाकी सगळ्यांना धोका आहे. तरुण पण बाजू, म्हातार पण बाजूला. तरुण वालतुनी करून तो भाग वेगळा आहे. म्हातारी वालतुनी जगले तर ऐका, तरुण पण वेगळं, म्हातार पण. कोरोना तर काय सांगते तुमचं माझं लक्ष द्या. आता शेवटचं काय राहतं आपल्याला? लहानपण. किती सुंदर आहे लहानपणी. हे दिवस परत येतील
शिक्षक परत येतील, हे आयुष्य परत येईल, ही शाळा परत येईल, हे शिक्षक परत येतील, हे मित्र परत भेटतील, हे मैत्रिणी परत भेटतील, हे रक्षाबंधन परत होईल, हे राखी परत पुन्हा दिली जाईल, अजिबात नाही. म्हणजे लहानपण सुंदर असतं. एका शाळेत गेलो मी, ओझर माहिती का मला, आमचं अष्टविनायकापैकी एक ओझर माहिती का, गणपती ओझरचा. तिथे उमरज नंबर 1 गाव आहे. शेवटी पिक्चर पाहिला असेल लक्षात आहे. तर त्याच्यामध्ये त्या काय शाळेचं शूटिंग आहे. त्या शाळेत मी गेलो, 1 ते 4ची शाळा. शाळेत गेलो, दुपारची वेळ होती, शिक्षण चांगले होते शिक्षण. ते म्हणजे मॅडम होते विचारायच्या, त्या मुख्याध्यापिका म्हणलं जेव्हा तुम्ही जेवण करा बसा. आता शिंदे सर मला म्हणले ते जेवण घेऊन आपलं सगळं बघू, माझा वेळच नाही आता काय करायचं. मी आलो डायरेक्ट आता कार्यक्रमाला उभं राहिले, बरोबर ना. मी गेलो, जेवायला सुरुवात केली, 2-3 घास गाणे पोरांना. आणि पहिलीची दुर्वा नावाची मुलगी आली बरं का, खरं सांगते पहिलीची वस्तुस्थिती एक खरं सांगते मी जे घडलेली. ती आली आणि ती मला म्हणायला लागली, सर मला कालापासून येणार दुसरीचं पोरगं आयलं म्हणतो. खरं सांगतो मी, ऐका माझा घास नळलं बघत राहिलं. म्हणलं काय? ती म्हणजे खरंच सर मला ते आयलं म्हणतो, मला नाही आवडत ते म्हणायचं असं म्हणते, मला नाही आवडत ते. रडत नव्हती बरं का, चांगली, मला नाही आवडत असं कुठं म्हणतात. पण पुढे म्हणलं ते काय देऊ का बाहेर तिची मैत्रिणी गेले म्हणलं बोलून आणलं. ते पळालं, पोराने धरून आणला, त्याला धरून आणलं बरं का. ते सोडलं तर नाचायचं लागलं. निवारा काळाखाली ठेवून दिली, काळाखाली ठेवून दिल्यानंतर ते अजून नाचायला लागलं. त्याला म्हणलं आता तुला आमुनीच्या डोंगरात सोडीन म्हणलं, परत बिबट्याकडे सोडीन, तुला हे बोलायचं नाही. याला लहानपण म्हणलं का. कसं लहानपण असतं, छोटीशी बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. अशी छोटीशी बहीण भाऊ ना. आता रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला ना, पोरांनो राख्या ठेवा. काय 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 ती बळच बसतात आणि बाहेर जाऊन राख्या फेकून देतात. काही काही येतच नाही, काही काही हाताला काही वारं जातं, काही ते काय 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 येत नाही. बहिणी ऐका मुलांनो, दुसऱ्याच्या बहिणीला वाईट नजरेनं पाहणं सोपं असतं, पण दुसऱ्याच्या बहिणीला बहीण मानणं मात्र जगात अवघड असतं. आणि मुलींना सांगेल तुम्हाला, काल रक्षाबंधन झालं ना, तुमचा दादा आला असेल, भावडे आला असेल, त्यांनी राख्या बांधल्या असतील, बरोबर ना. ऐका, एखादा चांगला असेल तर 1000 रुपये दिले असतील. त्याच्यापेक्षा चिंबूस असेल तर 500 रुपये, त्याच्यापेक्षा लई चिंबूस 100 रुपये, आणि त्याच्यापेक्षा लई चिंबूस 50 रुपये. त्याला सांगायचं थांब, पुढच्या रक्षाबंधनाला देणार तेव्हा थांब म्हणायचं. दादा मला याच्यातलं काहीच नको, भावडे आला म्हणजे याच्यातलं मला काही नको. पण नाही, जसं मला बहीण म्हणून मानतोस किंवा बहीण म्हणून माझा सांभाळ करतोस ना, तसं दुसऱ्याच्या बहिणीला सुद्धा बहीण म्हणूनच पहा आणि तिचं संरक्षण कर. एवढीच माझी अपेक्षा, याच्यापेक्षा सांगायचं. हे लहानपण सुंदर आहे की नाही. कशा करताय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. कशाला कोणत्या पद्धतीने साखर काय नाही. माझ्या जीवनात गोडवा यावा ना, गोडवा आनंद यावा ना, याच्याकरता लहानपण पाहिजे. मला सांगा, आनंद आज पाहिजे का उद्या पाहिजे तुम्हाला? 2 दिवस पाहिजे का 4 दिवस पाहिजे? वर्षभर पाहिजे का आयुष्यभर? वेगवेगळी सावधान नीट पहा माझ्याकडे, तुम्हाला आनंदच भेटेल. नाही ते सुख म्हणजे काय असतं, डबड्यावर पाहिजे काय त्याला अर्थ आहे, अनावर असं कुठं सुख असते का? आनंद असला पाहिजे. मग या लहानपणामध्ये महत्वाची जबाबदारी काय तुमची? जबाबदारी काय लागताना? मग शाळा शिकणं तुमची जबाबदारी. कोणाशी? मग आई बाबाशी म्हणतात का शाळेत जाऊन 500 रुपये कमवणार म्हणतात का? मग काय म्हणतात, शाळेचा अभ्यास कर, हाडाची काळ कर, रक्ताचं पाणी करू, पाहिजे ते करायला तयार आहे, पण माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी तू घडून दाखव, मला माझं नाव कर. एवढी अपेक्षा असतं ना. पुत्र बाबा ऐसा गोंडा, तिन्ही लोक लावी झेंडा. 4 नको, एकच पाहिजे आहे बाप्पांना, पण तो कसा असला पाहिजे? यशस्वी आणि उत्तम असला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऐका, शिक्षकांची अपेक्षा काय? आपला विद्यार्थी चांगला व्हावा, व्यक्तिमत्व घडावं, आपलं नावलौकिक करावं. ऐका, पुढचं वाक्य सांगतोय, शिक्षकांचं पोट कधी पगारावर भरत नसतं. टेन्शन नका घेऊ, पुढचं बोलायचं. शिक्षकांचं पोट कधी पगारावर भरत नसतं. शिक्षकांचं पोट हे विद्यार्थ्यांच्या यशावर अवलंबून असतं. जेव्हा आपला विद्यार्थी तालुक्यात चमकतो, राज्यात चमकतो, जिल्ह्यात चमकतो, देशात चमकतो, तेव्हा छाती ठोकपणे सगळे सगळ्यात मोठं समाधान आईबाबापेक्षा सुद्धा शिक्षकालाच असतं. हे मी आता या ठिकाणी आवडून सांगतो. कळतं का तुम्हाला? समाधान शिक्षकालाच असतं. आणि म्हणून आई सांगणारे तुम्हाला वडील सांगणार. सभ्यतेने हरवत चाललेल्या जगात तुम्हाला आई आणि वडील सांगायचे. हे डबड आपल्याकडे आलं, याच्यामध्ये 4G 6G आहे, 8G 10G काही यायचं ते GG. पण याने माणसं जवळ आली का लांबी?
लांब गेलेला. मला सांगा, पैसा महत्वाचा का माणूस? तुमच्याकडचे जेवढे तेवढे त्या काढून दाखवू ना. माणूस महत्वाचा आहे ना. पैसा ही वापराची गोष्ट आहे, माणूस ही प्रेम करण्याची गोष्ट आहे. दुर्दैवानं उलट झालं, माणूस वापराची गोष्ट झाली आणि पैसा ही प्रेम करण्याची गोष्ट झाली. कसं कधी जुळेलो? म्हणून लक्ष द्या. मला सांगायचं तुम्हाला आई, तुम्हाला वडील सांगायचे. मी तुम्हाला मम्मी नाही सांगणार. मम्मी म्हणजे मुर्दा. तो पण 500, 1000, 2000 वर्षाचा मुर्दा पिटी टाकलेला असतो आणि तो पण सडलेला असतो. तुम्ही फक्त घरी जाऊन ये ना, घरी जाणार असते ना, घरी जाऊन मम्मीला फक्त मुर्दा म्हणा, मुर्दा हे मुर्दे एवढं म्हणा. 2 दिवस मुर्दा पाहिजे. खरं सांगतो, एवढा प्रयोग करा. 2 दिवस मुर्दा. मम्मी नाही, आई म्हणा. आई म्हणाला, आई मला आई सांगतो तुम्हाला. मी आई मागेचं साखर नाही सांगणार. मी तुम्हाला आई तुझ्या मूर्तीवाणी नाही सांगणार. मी तुम्हाला हंबरोनी पाणसाला जाग जेव्हा येते हे सुद्धा नाही सांगणार. मी माझ्या काळजातली आई तुम्हाला सांगणार आहे. 4 वर्ष महाराष्ट्रभर व्हायरल होत असलेली एक सुंदर माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे आई वाचून काही सुचत नाही. काय नाही, बायको वाचून नाही, आई वाचून. मला बायकोपेक्षा आई आवडते. काय व्हायला बरोबर, ठीक आहे. नंतर महिलाच व्हायचं का? आई वाचून काही सुचत नाही. आता ऐका रे. मन माझे विचार माझे शब्द मात्र सुचत नाही. भावना महत्वाच्या बरं का. मन माझे विचार माझे शब्द मात्र सुचत नाही. मंतकलेल्या या क्षणी आई वाचून काही सुचत नाही. काटा जेव्हा रुततो मला स्त्री होते माझी आई. काटा जेव्हा रुततो मला स्त्री होते माझी आई. दुःख जेव्हा होते मला अश्रू होते माझी आई. मन माझे विचार माझे शब्द मात्र सुचत नाही. मंतकलेल्या या क्षणी आई वाचून काही सुचत नाही. वेदना जरी मी असलो कळ असते माझी आई. वेदना जरी मी असतो कळ असते माझी आई. भावना जरी मी असलो मन असते माझी आई. मन माझे विचार म्हणजे शब्द मात्र सुचत नाही. मंतरलेल्या या क्षणी आई वाचून काही सुचत नाही. फाटले जरी जीवन माझे, सॉरी पुढचं कडं मला म्हणायचं. काटा जरी रुतला मला सुई होते माझी आई. काटा जरी रुतला मला सुई होते माझी आई. दुःख जरी झाले मला अश्रू होते माझी आई. मन माझे विचार माझे शब्द मात्र सुचत नाही. मंतरलेल्या या क्षणी आई वाचून काही सुचत नाही. कोरोना झाला का? कोरोना कोणाला? सर मॅडम कोरोना झाला का? वाईट नाही लागलं मला, काळजी करू नका. कुणा झाला का? काळ्या वाजवा सगळ्यांचा डेगरा. कोरोना मीडियाला वाजता, मीडियाला त्याच्यामुळे घाबरून लोक मेले. मी एक लस घेतली नाही. माझा हार्टचं ट्रीटमेंट झाली. 1.5 वर्ष माझा ट्रीटमेंट होतं त्या काळात. मेलो नाही मी, जिवंत आहे. 9 दिवस आयसीयूमध्ये EM आलता. निघ म्हणलं सर अजिबात. जो माणूस पौडवरून पाण्या पावसात कोणत्याही परिस्थितीपर्यंत येऊ शकतो त्या माणसात किती जिद्द असेल याचा विचार तुम्ही केलाय का? कधीच केलाय का? चिकाटी लागते त्याला, चिकाटी. वेळ लागतं. वेळ काय फुकट नाही. असं वेळ नाही, दगड नका मला. लक्ष द्यायचं ऐका. सांगायचंय मला. अरे कोरोनाचं नाही तर कोरोनाचा बाप असं कोणत्याही प्रकारचं संकट असो, अशा संकटाच्या काळामध्ये साथ देणारे तुम्हाला तिघे असतात. पहिली असतील तर देव आणि संत, दुसरी असतील सद्गुरू आणि शेवटचे आहेत आई वडील. आयुष्यात कधी न दगा देणारे, कोणत्याही परिस्थितीत साथ न सोडणारी ही लोक असतात. आणि शेवटचं कडवं आहे, फाटले जरी जीवन माझे धागा होते माझ्या आई. फाटले जरी जीवन माझे धागा होते माझी आई. आणि जन्म जरी मी असतो मृत्यू असते माझी आई. मन माझे विचार माझे शब्द मात्र सुचत नाही. मंतरलेल्या या क्षणी आई वाचून काही सुचत नाही. बाप सांगायचं मुलींना, बाप मुलींना तुम्हाला पप्पाचं जास्त प्रेम कोणावर असतं? आयुष्यभर जास्त काळजी पप्पा कोणाशी करतो? आयुष्यात बाप कधीच रडत नाही, पण एकदा रडल्याशिवाय राहत नाही. कधी लाजू नका, तुमचं व्हायचं. यांचा कार्यक्रम अवघड. यांना दिवस फिरणं सोडवायला मिळेल. लक्ष द्यायचं ऐका मुलींना, ऐका. त्याचा तुम्हाला वाईट टाकला लक्ष. वडील कसे असतात? 10वीची ताई होती केरळमध्ये, घटना 2018 झाली. मोतीबिंदू झाला, वर्ष गेलं, उपचार होत नव्हते. भारत करतो. एक दिवस आई ते सॉरी बाप आणि मुलगी दोघं जण एकत्र बसलेले आहेत. मुलींनो एक वाक्य देतो. तुमच्या जगातील सगळ्यात मोठा देव जर असेल तर देव फक्त बापच आहे. आणि बापाचं खरं रसायन आणि अमृत असेल तर फक्त त्याची लेखच आहे. हे मी वस्तुस्थिती सांगतो, खरं सांगतो तुम्हाला. झालं असं किती गेलेली बोलत जा आपल्या बापाबरोबर. 5 मिनिटं बोला, 10 मिनिटं बोला. फक्त गटारा म्हणून साजरा करणार नको. हा म्हणजे कार्यक्रम आवडू तुमच्या शिवाय ऐकावं लागतील. बघितलं काय? लक्ष द्या. 5 मिनिटं बोला, 10 मिनिटं बोला, बापाशी गप्पा मारा. आणि नंतरच्या काळात कळतो का? नंतरचं का तुम्हाला? नंतरच्या काळात मम्मीला तुम्ही फोन करा, बापाला जास्त करा. पप्पा
कळतं का तुम्हाला? लक्ष द्या आता ऐका मुलींनो, ती गेली जवळ, बापाच्या जवळ गेली, छातीला लागली आणि हमसून रडली. या जगात तुम्हाला खांदा कितीही मजबूत भेटला तरी छाती मात्र एकच आहे. त्या छातीचं नाव फक्त बाप हे लक्षात असू द्या. रडण्याकरता तुम्हाला शिल्लक एकच असते छाती, तिचं नाव बाप असतं बरं का, लक्षात ठेवा. म्हणून ऐका, ती गेली, रडायला लागली, छातीला लागली आणि रडायला लागली. म्हणली पप्पा आता जर मला जर नजर आली नाही तर करायचं काय? तेव्हा वडील म्हटले घाबरू नको. कटारा मोशा साजरा करणारा बापही म्हणतो घाबरू नको. धीर येतो, घाबरू नको. ऐक बाळा, तुला जर दिसलं नाही ना, माझे डोळे सुद्धा तुझ्यासाठी काढून देईल ग, डोळे काढून देईल. याला बाप म्हणतात मुलींनो, बाप. मुलींनो, कदाचित डॉक्टर झाला नाही हरकत नाही, इंजिनियर नाही झाला तरी हरकत नाही, नका कदाचित शिक्षक हो, नका कदाचित प्राचार्य हो, नका एखादा मंत्री तरी हो, पण आपल्या बापाची लाज जाईल आणि इज्जत जाईल असं आयुष्यात जगू नका. आपल्या आयुष्याचं वाटोळ करू नका. एक वाक्य देईन, सगळ्यात महत्वाचं हृदयात ठेवा. हलके सर तुम्हाला कधी आठवणीत येतील, लक्षात ठेवा. ज्याने ज्याने बापाच्या चेहऱ्यावर आसू आणले त्याच्या जीवनात कधी आसू येत नाही. आणि ज्याने ज्याने बापाच्या चेहऱ्यावर आसू ठेवलं ना त्याच्या जीवनात कधी आसू येत नाही. खरं सांगतोय मी, रडण्याची वेळ येणार नाही. म्हणून मुलींना सांगतोय, आमच्या काळात काही कळत नव्हतं आम्हाला. 10वी पर्यंत आम्ही शेवट बसायचा, हाफ पॅन्ट होती आम्हाला, वरती शर्ट होतं बरोबर ना, काकी चड्डी असायची, शर्ट असायचं, काय टोपी, काय शर्ट, काय पॅन्ट, सगळं ओके मध्ये असायचं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही होतो, पण आमच्या मनात बाकीच्या गोष्टी नव्हत्या. आता सैराट आला, नंतर गैराट आला, झिंगाट आलं, टंगाट आलं, आडची आला, परीक्षा आला, त्याच्यानंतर टाइमपास आला, दगडे आला, सगळे दगड झाले. परिस्थिती अवघड आहे, बुलेट आली. नको ते काय आलं नाही. काय असतं रे प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचं सगळ्यांचं शेम असतं, शेमूड पुसतंय. काय प्रेम असतं काय? मला सांगितलं मी, शेमूड ऐकलं असं कुठं असते. प्रेम म्हणजे काय असतं? 2018 गाणं आलं बरं का, ते लोकगीत करता शहाणावरच म्हटलं कधी कधी त्याने अवघड केलं. ते गाणं आलं बरं का, जेव्हा बघतीस तू माझ्या मला अंगार झाल्यासारखं, म्हणजे मला नाही त्याला, मला आमदार झाल्यासारखं वाटते. माझ्या डोक्याला मुलगे झाले म्हणजे एवढं सोपं असते. हर्षवर्धन पाटील 2 वेळा पडलेत, मला तिसऱ्यांदा येतात का नाही, अशी परिस्थिती. यांचा कार्यक्रम एवढं सोपं आहे म्हणलं. मी विचार केला गाण्याचा. 2019ला निवडणूक आल्या, आता विधानसभा येईल बघा. निवडणुका आल्या, उद्धवजी देवेंद्रचं सरकार आलं बरं का, पण सरकार काय स्थापन होईना, पटतच नव्हतं दोघांचं. 2 महिने गेले. मी विचार केला गाण्याचा बरं का, जेव्हा बघतीसच ना माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते. किती सोपे म्हणलं. अशी गल्ली गोळातले डोंगरातले आमदार गोळा करावा म्हटलं, तामणीतले पण गोळा करावा थोडे. हे सगळे काय करावा, बाजूला घ्यावा, त्यांच्यातले चांगले निवडावा, विधानसभेमध्ये मंत्री म्हणून करावा आणि कारभार चालू करावा. पण नंतर डोक्याला मुली आल्या, म्हणजे यातले काय करतील, एखादा म्हणे ते रोमांस साजरं करण्याकरता किंवा रोमांस करण्याकरता आपल्याला गार्डन्स तयार करायला पाहिजे. गार्डन्स. दुसरा म्हणे तुला अक्कल नाही, तुला अजिबात अक्कल नाही, अरे पर्यटन स्थळं मोठमोठी तयार करा. तिसरा म्हणे तुम्हाला अजिबात अक्कल नाही. त्या मुमताजसाठी शहाजहानने काय ताजमहल खास तयार केला नाही, माझ्या मुमताजसाठी मला ताजमहल तयार करायचं. याला प्रेम म्हणतात का रे? उपरोधिक नाही बरं का, मला चांगला असते नाही तर घेण्यामध्ये काही पण लक्ष द्या. मी काय सांगतो, ही गाणी महत्वाची नाही. एका शाळेवर गेलो, आमच्याकडे चांगलीच मामुली शाळा होती माहिती आहे, साखरच्या जवळ एक मामुली गावावर का, तिथे शाळेचे 5,000 विद्यार्थी, तिथे 4,500 माझ्या पुढे होते. 5,000 विद्यार्थी पुढे काम केले. गौतमी पाटीलच्या शाळेत 2 वेळा व्याख्यान केले मी, 2. आणि त्याचबरोबर आत्ता विश्वास नांगरे पाटील यांच्या शरद पवार जिथे शिकले ना, त्या शाळेवर सुद्धा मी छत्रपती शाहू विद्यालय त्या ठिकाणी सुद्धा आत्ता पाठीवर कार्यक्रम 10 दिवस दौऱ्यावर होतो मी. लक्ष द्या माझ्याकडे, ऐका. तिथं मी कार्यक्रमाला बसतो. कार्यक्रम पत्रिका मला माहिती होती, सकाळचे पत्रकार येणार होते माझ्याबरोबर प्रमुख पाहुणे. ते बसले, पण मला हे माहित नव्हतं त्यांनी एक गाणं लिहिलं होतं, पप्पी दे पास. मला चक्कर आली तिथे गेल्यावर, कारण ते शेजारी. म्हणलं मी महाराज आणि यांचं पप्पी दे. आता वाईट वाटतं तुम्हाला, त्या डीजेच्या समोर म्हाताऱ्या कुत्र्यासहित सगळी नसतील, पण ऐका रे, एवढंच नाही ते उठलं आणि बोलायला म्हणते माझ्या गाण्यामुळं खरं वास्तविक पाहता संस्कृती आणि संस्कार वाढले. मला अजूनच चक्कर आली. मी उठलो आणि म्हटलं
सर तुमच्या गाण्यांमुळे जर लोकसंस्कृती वाढत असेल, संस्कार वाढत असेल, तर मला असं वाटतं गौतमी पाटीलला भारतरत्न द्यायला काही हरकत कळते का तुम्हाला? म्हणून ऐका, प्रेम असं असतं का रे? प्रेमाची परिभाषा काय? लव्ह इज अ गॉड अँड गॉड इज अ लव्ह. प्रेम म्हणजे ईश्वर आहे आणि ईश्वर म्हणजे प्रेम आहे. बायबल वाचा, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला कधी करायचं? अजून सांगू प्रेम म्हणा माझ्याबरोबर. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे, जगी जे दीन पद दलित, जगी जे हीन पद दलित, तयाचा मुनी हसवावे, जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. बरोबर वाटते ना? चालू दे ना 2 तास. ऐका आता, काय प्रेमाची परिभाषा? लव्ह इज गॉड, गॉड इज अ लव्ह. गेल्या वर्षी कोणता महिना होता? अधिक महिना, धोंड्याचा महिना. ते जावई येतं, पोळे बिळ्या खातं जातं. माहिती आहे तुम्हाला? धोंड्याचा महिना. एका शाळेत गेलो बरं का, शाळेत कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर ना याच्यासारखं असं आलं पुढं दर्शनाला. हे तुम्हाला साधं दिसते, साधं नाही लेखन तर नाही असं आलं. दर्शन घेतलं. मला वाटलं गरीब आहे. वरती पाहिलं, माझ्याकडे स्माईल केली, माझ्याकडे बघून स्माईल केलं. माणूस खुश होतं, ते मी खुश झालं. आणि मी कधीच प्रश्न विचारला नव्हता. विचारलं, म्हणलं बाळा तुला व्याख्यानात काय समजलं? तर म्हणतो, जबाब बघतीस तू माझ्या. घरी जाऊन म्हणा, घरी जाऊन मम्मी पप्पाच्या समोर म्हणा, लय आवड काय बरं का, लक्ष ठेवा. मग काय लक्ष ठेवायचं? लव्ह इज अ गॉड अँड गॉड इज अ लव्ह. तेच तुम्ही जर घरी म्हणले ना तर म्हणते कोणता महाराज आणला होता असा. लक्षात घेते तुमच्या. ऐका, तुम्हाला चांगला विद्यार्थी व्हायचं ना, कोण व्हायचं? हातवरती करा, पटकन सांगतो. चांगला विद्यार्थी हातखाली करा. आता उत्तम विद्यार्थी होण्याचं लक्षण ज्ञानेश्वर महाराज सांगितलं. कोण? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वराचे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, कैवल्याचा पुतळा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. कोण? ज्ञानेश्वर महाराज. ऐका, विश्वासासाठी काय मागितलं? ऐका, या जगात कोणी अन्नदान मागितलं, कोणी जलदान मागितलं, कोणी भूदान मागितलं, तर कोणी कन्यादान मागितलं. पण जगामध्ये पसायदान मागणारे जर असतील तर फक्त ज्ञानेश्वर महाराज. लक्षात असू द्या, विश्वासाठी पसायदान मागितलं ते ज्ञानेश्वर महाराज. कोण? ज्ञानेश्वर महाराज. 9 वर्षाचे असताना आई वडिलांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली आणि तेव्हा मुलीच्या वाट्याला आलं. आई वाचोनी पोर वेगणी, आई वाचोनी पोर वेगणी, नाते तुटले पार मावळला आईचा आधार. ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये 12 अध्याय 136 क्रमांकाची ओवी सांगतात. ज्ञानेश्वरी कोणी वाचली? बोला पटकन आता. वाचणारे कोणी आहे का? नाही का? गौतमी पाटीलचा डान्स चालू, झुमक्यावाली पोरं, असंच मला झुमके. लक्ष द्या, का वाचायची ज्ञानेश्वरी गाथा? पटकन सांगतो तुम्हाला. अभ्यासक्रम आहे ना, अभ्यासक्रम शाळेत बदलतो की नाही? किती वर्षांनी बदलतो? 5 वर्षांनी बदलतो. ज्ञानेश्वरी तयार होऊन किती वर्ष झाले? बोला ना. 750 वर्ष ज्ञानेश्वरी तयार झाली. मला सांगा, ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी बदलली का? ओवीतला एखादा अक्षर बदललं का? काना बदलला का? मात्रा बदलला का? टिंब बदलला का? टिंब. असं का झालं? याचं कारण सांगता आवडेल तुम्हाला. ऐका, तुमच्या पुस्तकातली जी भाषा आहे ना ती बुद्धीची भाषा आहे आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबाची जी भाषा आहे ना ती हृदयाची भाषा आहे. हृदयाची भाषा चंद्र सूर्य तारे असेपर्यंत जिवंत असते. हे त्याचं खरं उत्तर आहे रे बाळांनो, हे त्याचं खरं उत्तर आहे. आणि म्हणून माऊली काय म्हणतात बघा, अभ्यास आपण गहन पार्थापक ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषीचे. पहिली गोष्ट अभ्यास, दुसरी गोष्ट ज्ञान, तिसरी गोष्ट ध्यान. ह्या 3 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. अभ्यास म्हणजे काय? पोराला विचारला अभ्यास झाला का? हा, मॅडमने सरांनी जेवढं सांगितलं होतं तेवढं खरडून आणलं, त्याला अभ्यास म्हणतात का? मग डोळ्यानं पाहणं, पाहिल्यानंतर विचार करणं ती गोष्ट आत्मसात करणं, ढोबळ मानणं, याला अभ्यास म्हणतात. पण पुढची व्याख्या आहे का? तुम्हाला जनगणमन करून लिहिलं राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर, वंदे मातरम, बंकिम चटर्जी आणि जय जय महाराष्ट्र माझा राजाभाऊ बडे. लक्ष द्या, आता ते राष्ट्रगीत लिहिणारे, जनगणमन लिहिणारे आपले रवींद्रनाथ टागोरजी, त्यांना पहिला
नोबेल पारितोषिक भारतामधून भेटलेलं आहे त्यांना, बरं का. नोबेल पारितोषिक ऐका, आम्हाला बीएड लागत होतं, तुमच्या शिक्षकांनी नाही सांगितलं, आता मी सांगतो. ते म्हणतात 4 भिंतीच्या आतमध्ये असेल त्याला शाळा म्हणत नाही, शिक्षण म्हणत नाही, अभ्यास म्हणत नाही. ते म्हणतात हा निसर्ग म्हणजे एक प्रकारची शाळा आहे, त्या शाळेत शिकता त्याला शिक्षण म्हणा, आणि त्या ठिकाणी जो अनुभव येतो त्याला काय म्हणा तुम्ही, अभ्यास म्हणा. मोठी व्याख्या काय आता मोठी. मुलींनो, मी तुमच्याकडे चर्मदृष्टीने पाहिलं, मॅडमकडे पाहिलं तर तुम्ही सगळे मला महिला दिसाल, पण भावदृष्टीने पाहिलं तर त्या माझ्या बहिणांनी तुम्ही मला माझ्या मुली दिसाल. चर्मदृष्टीने मुलांना तुमच्याकडे सरांकडे पाहिलं तर सगळे पुरुष दिसतील, पण भावदृष्टीने पाहिलं तर तुम्ही मला माझी लेकर आणि ते माझे मला बंधू किंवा वडील दिसतील. चर्मदृष्टीने तुम्ही गणपतीच्या समोर गेलात तर गणपतीच्या समोर गेल्यानंतर कदाचित तुम्हाला ती दगड वाटेल, मूर्ती वाटेल, पण भावदृष्टीने पाहिलं तर तो तुम्हाला देव वाटेल, देव वाटेल. लक्षात येते. पण ही मोठी विचारसरणी आपल्याकडे असली पाहिजे, मोठा विचार. मग मला सांगा, निसर्गात शाळा का शाळेत निसर्ग? निसर्गात शाळा. ऐका रे, आता शिकता येतं का नाही आपल्याला भरपूर. बघा, एक चिवताई होती, माहिती आहे ना तुम्ही चिवताई? आमच्याकडे गाईचा गोठा आहे, तुमच्याकडे असतो का? 10 गाई येतात का? आणि गोठ्यामध्ये 2022 साली उन्हाळ्यामध्ये चिवताई आली, 4 काड्या लावल्या. संध्याकाळी मला वाटलं 100% घरटा तयार करेल, त्या पडल्या संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी परत तेच चित्र, तिसऱ्या दिवशी तेच, चौथ्या दिवशी काहीच दिसलं नाही. आता म्हणलं चिवताई घरट तयार करणार नाही, पण 12व्या दिवशी पाहिलं तर त्या चिवताईने एक सुंदर घरट केलं. मी त्या चिवताईला सलाम केला. सलाम याच्यासाठी केला, अनंत आमची ध्येय आसक्ती, अनंत नाशा, किनारा तुला पांघराला रे. काय शिकायला भेटलं? प्रचंड इच्छाशक्ती. काय शिकायला भेटलं? जिद्द. काय शिकायला भेटलं? चिकाटी. काय शिकायला भेटलं? संयम. आणि काय शिकायला भेटलं? अपयशाच्या नरड्यावर पाय देऊन उभं राहा. एक दिवस यश आल्याशिवाय राहत नाही. शिकायला शिकलं पाहिजे. चिवताई होती, काल्पनिक सांगते आता, सगळ्या जंगलाला आग लागली होती. आग विझवण्याकरता बिबट्याने बादल्या घेतल्या होत्या. एखाद्या बिबट्याला म्हणू नका, डायरेक्ट घाटात नेमतो तुम्हाला. काल्पनिक सांगताय. ते पाहिलं चिवताईने, तिला वाटलं आग विझव. जगात आग लावणाऱ्यांची संख्या जास्त आहे, विझवणाऱ्यांची कमी. विझवलं म्हणून थेंब थेंब घेतला, ती थेंब आगीवर टाकलं. हे पाहिलं कोलेने. कुणी पाहिलं? आपल्या अवतीभोवती कोले असतात बरं का. गालातल्या गाला स्माईल करतात, गालातल्या गाला स्माईल करतात. ते असे असतात ना, ते आपल्या समोर असे गोड बोलतात. आपल्याला वाटतं काय सज्जन माणूस आलाय, पण त्याच्यासारखा भंगार माणूस जगात. म्हणून अमोल कोले नाही, अमोल कोले नाही. आमचे खासदार ते अमोल कोले नाही, मी कोला सांगतोय ऐका. ते पाहिलं कोलेने स्माईल केली, टेन्शन. चिवताई बोलल्या. मग आग विजली, सगळ्यांची मिटिंग बसली. मिटिंगचे अध्यक्ष सिंहदादा. कार्यक्रम चालू, 3 मुद्दे झाले, 3 विषय झाले. मध्येच कोला हसायला लागलं. शिव म्हणलं काय डोक्यावर परिणाम झाला काय? आता चांगला होता ना, आता झालं काय तुला? तो म्हणला मगच आठवलं. म्हणला काय? ती चिवताई थेंब घ्यायची, थेंब टाकायची. मला कुठं काय आग विजते का? चिवताई मागे होती, तिने उत्तर दिलं. म्हणजे कोली दादा, मलाही माहितीये माझ्या थेंबांनी कदाचित आग विजणार नाही, पण ऐक, आता जी यादी तयार होईल ना, ही यादीत आग लावणाऱ्याच्या यादीत माझं नाव नसेल, आग विझवणाऱ्याच्या यादीत माझं नाव असेल. ऐका रे, आता अभ्यास कोणता करायचा? मी कोण आहे प्रश्न पडला कधी? म्हणजे तूच आहे, तुझं नाव तेच आहे. पण माझ्यात काय कळलं का? नरेंद्राला प्रश्न पडला होता. बघा बघा कशी दिसला माझ्या. बघा नरेंद्र कोण रे? माझ्या बघू नरेंद्र मोदी. बाकी डबड्यात गेले. आता नरेंद्राचीच फक्त पूजा करायची. मोदी शिवाय दुसरं तुम्हाला सुचत नाही. पूजा पण त्याचीच करायची. ऐका रे, नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद. प्रश्न पडला होता स्वामी विवेकानंदांना, हुआया, मी कोण आहे? शोध घेतला. एक दिवस काय झाले? विवेकानंद झाले. मला चांगलं गाता येतं का? गायण्यासाठी प्रयत्न करावा. लता मंगेशकर म्हणल्या असत्या मला क्रिकेट खेळायचं, जमलं असतं का? सचिन तेंडुलकर म्हणला असतं मी गातो, लोक म्हणले असते गाडो पळून जातील. 4थीला आशेपासून मी कथा स्पर्धेत भाग घेतला. 7वाडारी गुरुजी होती, शेंबूड पुसता येत नव्हता, आणि तेव्हापासून भाग घेतला तर मागे वळून पाहिजे नाही. 10वी पर्यंत मला जिल्हा पातळीपर्यंत 35 पारितोषिक आहे, आणि राज्य स्तराची मला 25 पारितोषिक आहे. आज वक्ता म्हणून आहे. आपल्यात काय ओळखा नसेल तर चांगले मित्र करा. उगाच शांबडा मित्र करायचा, त्याच्या काळात हात घालायचा, मग चॉकलेट, पेप्सी, किंडर जॉय, कुरकुरे, बांबू, त्याच्यानंतर कॅडबरी, त्याच्यानंतर समोसा, वडापाव, नंतर बड्डे माझ्या भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, भाऊ शांबडा कार्यक्रमाचा. स्वार्थी मित्र करायचा नाही. स्वार्थी मित्र असला ना असं लांबून आहे करायचं, हाय. ते असं जवळ येतं, जवळ आला का म्हणायचं निघ बाय.
थांबू नको म्हणायचं. ए मित्र कसा असावा, दुःख अडवा गेला उंबऱ्या सारेखा, दुःख अडवा गेला उंबऱ्या सारेखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारेखा. पुढचं कडवं आहे. गाय वासरू पहिले का? गाय वासरू मी गाय वासरू वासरू सोडतात कधी गायला? कोणाला चालतं पहिलं? अजिबात नाही. ती सोडणाऱ्याला दुसरी येतं म्हणून पुढे जातो. मैत्री चाटते गाय म्हणून जशी, मैत्री चाटते गाय म्हणून जशी, तू तिला वास मित्र बने घाबरायचं अजिबात मर गया. घाबरायचं प्रश्नाचे उत्तर द्या मला. शाळा तुमच्यासाठी का तुम्ही शाळेसाठी? तुम्ही अभ्यासासाठी. आयुष्य तुमच्यासाठी का आयुष्यासाठी? जबाबदारी नाही. टेन्शन घ्यायचं का? घाबरायचं नाही. मरायला मारायचं का? घाबरायचं नाही, मारायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. शेवटचं आत्महत्या करणारच नाही, पण तत्पूर्वी वेळोवेळी सावधान. टेन्शन लय वाटलं ना मला फोन करा, मी नंबर देतो तुम्हाला. वैतागच लय वाटलं ना घाटात जाऊन बसा, अर्धा तास नाही 2 तास बसा तिथे जाऊन गाड्या बघा आणि इथं हात लावा इथं. पण पहिल्यांदा थांबा. पहिलं वाक्य म्हणतो माहिती का? काबिल म्हणू कामे मी छक मार्के विचारते. 3 भावांचं बोल वाक्य आमच्या. आणि पुढचं वाक्य इथं हात लावा. हृदय बघावर तुम्हाला, हृदय बघावर जिवंत आहे ना. ऑलीज जोरात, वालीज 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 वालीज. ऐका, म्हणून घाबरायचं. शेवटचं कडवं आहे. आत्महत्या कोणी करणारच नाही. जर का एक मित्र असेल आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, असा मित्र करा तुमचा शोध घेतो. शेवटचं छडी लागे चमचम, गुरुजन तुमचा शोध घेतात. आमच्याकडे शिंदे सर होते, आम्हाला पण बरं का लय आणायचे. लक्ष द्या. हे शिंदे सर नाही, ते शिंदे सर, ते म्हणायचे मी आणायचं. पण त्या शिंदे सरांबद्दल आम्हाला नफरत होती. आजही ते डोक्यात नाहीत आमच्या. ते ऍक्सिडेंट होऊन गेलं शेवटी. लय पोरांनी शाळा सोडल्या, लय पोरांनी शाळा सोडल्या त्याच्याकडे गेलं धडाकलं गेलं. शिंदे सर नाही, ते शिंदे सर होते. जाऊ दे बरं, लय खतरनाक. लक्ष द्या. ऐका, छडी लागे चमचम, ते मारत असतील पण तुमच्यात काहीतरी चांगल्यासाठीच मारतात. छडी लागे चमचम विद्या शिक्षक तुम्हाला शोधतात. ऐका, आमच्याकडे अंगणवाडीला एक बाई होती बरं का, तिचं नाव परबाबाई होतं. काय होतं? परबाबाई. ती फनाली होती. शनिवारी आम्हाला तास, शनिवारी अंगणवाडी बरं का शाळेत. शनिवारची शाळा 9 वाजता 10 वाजेपर्यंत सगळी ओके. 3च गाणी शिकवलं 10 वर्षापूर्वी बरं का अंगणवाडीच्या बाईंना. 3च गाणी. पहिलं गाणं कोणतं माहिती का? त्यावेळेस त्यांनी पितळ्या वाजवल्या, त्याच्यानंतर परत पुन्हा त्यांनी टोप वाजवली, त्याच्यानंतर परत पुन्हा हांडे नेली. पण 3च गाणी शिकवली. पहिलं गाणं नाचून म्हणायची. छडी लागे छम छम विद्या येई घम घम. तेवढं गाणं झालं का तर म्हणा बतका बतका नाच रे. बोला ना तुझी 5 नाही 7 येत आहे. मला त्यांची दोन कमी केलं. बतका बतका नाच रे तुझी पिल्ले 7 रे. ये पिल्लू गेलं गाडीत घालून तांगडीला सोडून दिलं. आता पुढचं गाणं एरे एरे बाप तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. असं म्हणणं का? सर आली धावणं, शिंदे सर गेले धावणं. इंग्लिश ग्रेन ग्रेन गोवावे अशी निवार आवडतात. पाऊस कमी पडलाय म्हणशी धरण पडलं नाही. ग्रेन ग्रेन गोवावे. ती गुड्डीची मम्मी म्हणते माझी गुड्डी ती गुड्डीची मम्मी म्हणते माझी गुड्डी आहे ना इंग्लिश मिडियमला जाते. ऐका रे, माझी गुड्डी आहे ना मोबाईल शिवाय राहू शकत नाही. तुला कळलं एक दिवस गुड्डी बाग आहे का? बाग आहे त्याचा पप्पा म्हणतो. ऐका रे, हा बाग आहे बाग
कसा बघतो माझा बागाला गेम खेळतो गेम बागाला 2-4 धक्का ते खाली येते बाग्या एवढी सापडते तिच्यावर बटाट्याची फोडणी निघाला इंग्लिश स्कूलला काय गेलं नाही गेलं नाही आणि तोच बागानंतर पोत्यात घालून म्हणतो जगात नॅशनल शाळा आहे इंटरनॅशनल शाळा आहे शिक्षक मंडळी हात जोडून विनंती करतो खरं बोलतोय जर तुम्हाला जर ह्या लेकरांना शिकवायचं आज तुम्हाला विद्यार्थी संख्या पटसंख्या आमच्याकडे बघा बेकार कामी अनेक शाळेमध्ये तुमच्या आजूबाजूला बेकार कामी आज तुम्हाला विद्यार्थी संख्या अपेक्षित आहे ठीक आहे पण आज आपली मुलं ही इंग्लिश मिडियमला जर आपण घालत असेल आणि आपली मुलं जर आपल्या हायस्कूलला मराठी माध्यमाला नसेल तर शिक्षकांनी हे जर नाही केलं तर लोक काय करतील हा प्रश्न आहे ना मग शिक्षकांची पोरं पुढे इंग्लिश मिडियमला नाही नव्हती मग त्यांनी पुढे घातली पाहिजे शाळेत आपल्या शाळेत घातली पाहिजे मराठी माध्यमाला करे का नाही हे केलं पाहिजे ही काळाची गरज आहे माफ करा मला वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतोय का काय सांगतो तुम्ही शिक्षक एक 6वीच्या मॅडम होत्या बरं कशा काय होत्या त्याला खतरनाक होत्या 6वीपर्यंत 91 साली त्या 6वीपर्यंत एक वर्ग त्यांनी शिकवलं 6वीपर्यंत आणलं आणि ते एक पाटलाचं ग्रुप होतं लई बेकार असं खतरनाक होतं ते वैताग द्यायचं बाई काहीच करत नव्हत्या कारण ते पाटलाचं ग्रुप त्यावेळेस पाटलाला फार मोठी किंमत होती आता पाटलाला किंमत आहे पाटलाचा बैलगाडा पाटील घाटात असतो 15,000 निघा पाटील किंमत मोठी काहीच करत नव्हते एक दिवस सगळ्या पोरांना अभ्यास दिला सगळ्या पोरांनी अभ्यास केला मोठ होत होता बाईने सगळ्यांना खाली बसवलं याला उभं केलं नीट उभं राहायचं ना ते बाईकडे पाहून खुन्नस देत होतं खुन्नस 2 बटणं काढली खुन्नस बाई म्हणलं अभ्यास का केला नाही म्हणलं तुम्ही करा पिसाळल्या बाई पिसाळल्या डायरेक्ट पुढे गेले त्याला वाटलं फलके महाराज सारखा सत्कार जसं पुढे आलं तसं निबार कान खाली ठेवल्यानंतर जाळ निघाला नंतर मुंग्या आल्या नंतर गंगा यमुना सरस्वती सगळे खाली व्हायला लागले आणि एवढ्या परिस्थितीत ते मुलींकडे पाहत होतं मुलींकडे पोरांना मारायचं टेन्शन नसते मुली हसायचं जास्त टेन्शन असते हसल्या मुली घडी टेन्शन मध्ये दफ्तर पाठी घेतली मॅडम मला कार्यक्रम अवघड होता टेन्शन अवघड मॅडमने असं जवळ वाटला बाईंनी कुठला तू पाटलाच्या पापाला जाऊन सांगतो आई तू पाटलाचा पोरगा म्हणून रुबाब करण्यापेक्षा तुझी स्वतःची लायकी तयार कर आणि मग माझ्या समोर ये एवढं वाक्य ते शिष्यासारखं आतमध्ये गेलं ते कांडावलं आणि खाली बसलं बरं ते मुलीकडे पाहत नव्हतं बोलत नव्हतं जेवत नव्हतं झोपत नव्हतं 2 दिवस ते पाटलाला प्रश्न पडला याच्यावर काय भूताचं करणे मिळली झाले काय भूत भूतानी काय झपटले का काय 3ऱ्या दिवशी डोक्यात विचार आपल्याला काहीतरी काय बेटा असं कुठं असतं की शिक्षकाला म्हणून कसं असलं पाहिजे सर तुम्ही माझी लायकी काढली ना आता 60 नाही मी 80% पडून दाखवतो मॅडम म्हणल्या ना मॅडमला म्हणायचं मॅडम तुम्हाला डायरेक्ट मार्च 14 तळ रत्नागिरी पार सगळं पार शनिवार वाडा फिरून आणतो 1 दिवस 4 व्हीलर येईन आपली म्हणारे असेल त्याला खुन्नस म्हणतात काही खुन्नस डोक्यात घेतलं मला अधिकारी बनायचं मग MPSC करायची 8 पुस्तक गेली आपल्या गेला मित्राला घेतलं भावाला घेतला अभ्यासाला सुरुवात केली 5 वर्ष महाराष्ट्रातले नव्हे देशातले सर्वोत्तम IPS अधिकारी ते घडले त्यांचं नाव आहे विश्वास नांगरे पाटील लक्षात असू द्या मन हे विश्वास शिक्षक तुम्हाला शोधतात आता अभ्यास ज्ञान म्हणजे काय 5 मिनिटात समजून जमतो ज्ञान देते मन अज्ञान देते आत्मान आयुष्याबद्दल उपयोग करतो ज्ञान म्हणतात जे टेम्पररी असतं डाटा माहिती असते त्याला ज्ञान म्हणत नाही माहितीला ज्ञान स्वयंपाक करता येतो आयुष्य विसरणार का नाही तुम्हाला भाकरी खाता येत ना जेवता येते का हा विसरणार यालाच ज्ञान म्हणतो दुसरं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक बाबासाहेब जन्माला नसते तर एवढी मोठी राज्यघटना लोकशाही समन्वित भारत कधीच पाहायला भेटला नसता काय विचार दिला आपल्याला वाचाल तर वाचन फार महत्वाचं आहे किती बाबासाहेबांनी वाचलं 32,000 पुस्तकांनी ग्रंथ वाचणारे बाबासाहेब किती पुस्तकांचं वेळ होतं आणि जगामध्ये राहण्यासाठी लोक घरं तयार करतात पण एकमेव महामानव आहे त्यांनी पुस्तकांसाठी घर तयार केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे अजून सांगू तुम्हाला ऐका कोण बाबासाहेब आंबेडकर लक्षात असू द्या
की ज्यांनी आयुष्यभर फक्त ज्ञान प्राप्ती करता आणि जगाच्या हिताकरता कल्याणाकरता प्रयत्न केला ते बाबासाहेब आंबेडकर आहे. वाचाल तर वाचाल, विचार द्या, विचार घ्या आणि पुढे चालण्याचा प्रयत्न करा. ज्ञान घ्या. शेवटचं सांगतो ध्यान. 105 जण तुला 80 पुढे एक झाड होतं, झाडावर मातीचा पक्ष होता, 2 डोळे होते, बाजूला द्रोणाचार्य होते. कशातलं उदाहरण? द्रोणाचार्य. आपल्या काळात असायचं महाभारत, बरोबर ना? माझं महाभारत व्हायची वेळ आली. आता महाभारत दिला आले द्रोणाचार्याला, उडवाऊच वाढवला. 104 जणांनी प्रयत्न केला, फेल. एकाने बरोबर उडवला, त्याचं नाव अर्जुन. आपल्या गावातला नाही, त्या काळातला अर्जुन. त्यांनी बरोबर डोळा उडवला. काय? नजर हटी दुर्घटना घटी. ध्यान मुलं गुरुमुक्ती. म्हणून ध्यान फार महत्वाचं. अभ्यास, ज्ञान, त्या गोष्टी शेवट. एखादी गोष्ट मिळाली नाही, ते गाणं आहे ना, नाराज परेशान. परेशान असू शकतो, नाराज व्हायचं नाही. एका राजाचं राज्य होतं, 2 कैदी होते, लई बेकार होते, खतरनाक. चोरी दरोडे केलं होतं. एक दिवस राजानं पकडल्यानंतर डायरेक्ट जेलमध्ये टाकलं. लगेच फाशी शिक्षा. ते काही देशाचं आपल्या भारताचं नाही आलं, फाशीची शिक्षा. आता येताना मला बिबट्या दिसला असता मध्ये. मी काय म्हणलं असं, नमस्कार रामकृष्ण म्हणलं असं. माणूस जीवाला घाबरतो, घाबरलं, रडायला लागलं. दुसरं हसायला रडणारा म्हणलं काय परिणाम झाला, काय शॉक बसला, काय हसतोय म्हणलं, मारायचं तो म्हणला मी मरत नसतो. म्हणलं यमच लेटर आलं का, काय मेसेज झाला का तुला, व्हॉट्सअप झाले का? नाही म्हणलं आगे देखो होत आहे का. दुसऱ्या दिवशी दोघांना उभं केलं, लाचार होतं. ऐका, पोटात काटे भरण्याची वेळ तरी चालेल, आधी भाकरी खायची वेळ तरी चालेल. ज्या मातीत आपण जन्माला ती माती छत्रपती शिवरायांची, ज्या रक्तात आपण जन्माला ते रक्त सुद्धा छत्रपती शिवरायांचा आहे, आणि ज्या खानदानात आपण जन्माला ते खानदान सुद्धा छत्रपती शिवरायांचं आहे, महाराष्ट्राचा आहे. म्हणून मोडेल तर वापणार नाही. हा आपला बाणा मात्र शेवटपर्यंत ठेवा. स्वाभिमान असलाच पाहिजे आपल्याकडं, असलं पाहिजे. ती दुसरं होतं राजाकडे तो स्माईल करत होता. स्माईल. राजा म्हणला बिघडला का काय, तुला फाशी द्यायची, वरात नाही काढायची, तुझी फाशी द्यायची. तुम्हाला टेन्शन नाही का? राजा म्हणला मला मराठी टेन्शन नाही म्हणलं राजा, पण एका गोष्टीचं टेन्शन म्हणलं. कसले? 6 महिने झाले एक प्रयोग करतोय, ते प्रयोग अर्धा राहील म्हणून टेन्शन. कसला प्रयोग? काय नाही म्हणला, घोडा हवेत उडवण्याचा प्रयोग करतो. राजा ताडकन उठला. ते म्हणलं तू पागल, तुला लगेच फाशी. नाही म्हणलं राजा, शेवटची इच्छा, आई शपथ. अहो ऐका ना, मारता माणूस खोटं बोलतो, तुमचा घोडा सुद्धा हवेत उडवेल. राजा खुश. म्हणलं पार माळशेर बिळशेर पार दाऱ्याघाट सगळीकडे तुम्हाला हिंडून आणि पार राजे कुणाला खंडा जाऊ नका, मारते बरं का माणसं तिथे सगळीकडे फिरून. म्हणलं ओके, असं होतं 100%. काय पाहिजे? 6 महिन्याचा आयुष्य द्या म्हणले. 6 महिन्यात कार्यक्रम ओके. घोडा पार हवेत तुकडू करत द्या. मला ठीक आहे, दिलं 6 महिन्याचा आयुष्य. रडणार त्याच्याकडे टोळटोळा पाहत होता, टोळटोळा. ते म्हणलं काय डोक्यावर परिणाम झाला, काय चक्रम झाला म्हणला. चिट्ट्या बनवलं राजाला. असं पुढं होतं का म्हणला. तो म्हणला मला माहिती असं होत नाही, पण ऐक, येत्या 6 महिन्यात एक तर राजा मरेल, नाही राजा मिळेल तर राजाचं घोडं मरेल, नाही घोडं मिळेल तर मी मरेल, नाही मी मिळेल तर घोडा हवेत उडेल, नाही घोडा हवेत उडेल तर आपण पळून जाऊ, काहीतरी करू ना. 6 महिन्याचा आयुष्य भेटलं की नाही, म्हणून जीवनात ऑप्शन तयार करा. एवढं बोलण्याचं कारण 150-200 किलोमीटर तुमच्यापर्यंत आलो, एवढंच कारण आहे. महेश हंगामा करना हमारा मकसद नहीं है, हमारी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल में क्यों ना सही, तुम्हारे दिल में सही कही. बदल होने की तमन्ना होनी चाहिए, बदल होने की तमन्ना होनी चाहिए. पुन्हा भेटूया केव्हा तरी. कोणाला राखी बांधायची असेल तर बांधू शकता. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.